योद्धा न्यूज मराठी। रेटौडी येथे अखंड हरिनाम सप्ताह, हरिभक्ती पारायण सागर महाराज गोरडे गोसासी यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न। पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श रेटौडी गाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे 45व्या वर्षात पदार्पण होत असताना हरिभक्ती पारायण सागर महाराज गोरडे यांचे सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले। त्यांनी संतांचे आणि भक्ताचे नाते कसे असावे या संदर्भामध्ये अनेक दृष्टांत देऊन सर्व भाविक भक्तांची मने जिंकत। सर्व भाविक भक्त नामस्मरणात दंग झाले। कीर्तन हे प्रबोधनाचे साधन असून मनोरंजनाचे नाही। नामस्मरण हीच खरी भक्ती। कीर्तनात संत संघ आवश्यक आहे। कीर्तनात आल्यानंतर दुःख नाहीसे होते। देवाचे, संताचे आणि आई वडिलांचे सर्वांचे आपल्यावर उपकार असतात। हाताने टारी वाजवावे, पायाने वारी करावी, डोळ्याने चांगले पाहावे, कानाने चांगले ऐकावे। लेख वाचवा, लेख शिकवा। लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा। देवाची, आई वडिलांची, संतांची, गोमातेची, देशाची सेवा करा। बाबांच्या नादी लागा, पण भोंदू बाबांच्या नादी नका लागू, असा तोला मोलाचा संदेश हरिभक्त पारायण सागर महाराज गोरडे गोसाशी यांनी दिला। गायक पखवाज, वादक विनेकरी, टाळकरी आणि भाविक भक्तांची मोलाची साथ लाभली। कीर्तनरूपी पुष्पचे सौजन्य कैलासवासी गंगाराम श्रीपती काळे यांच्या स्मरणार्थ प्रतीक गंगाराम काळे सर यांनी दिले, तर महाप्रसादाचे सौजन्य कुमारी राजवी लक्ष्मण पवळे यांच्या स्मरणार्थ दिलीप शेठ गोपाळ पवळे, सरपंच अध्यक्ष मंगेश वाबळे, आदर्श उद्योजक कैलास लिंबोरे, शंकर बापू पवार, वैभव वाबळे कल्याणी महिला स्वयं बचत गट यांनी दिले। कोहिनकरवाडी खरपुडी, बुद्रुक पाचरणेवाडी, वेहळदरा, आरुडेवाडी गणेश भजनी मंडळ रेटौडी यांचा जागर संपन्न झाला। यावेळी रेटौडी, खरपुडी, निमगाव, गोसासी आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने या कीर्तनरूपी सेवेसाठी हजर होते। या सप्ताहाचे नियोजन, आयोजन रेटौडी सप्ताह मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी आणि गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी अगदी उत्साही वातावरणात पार पाडत आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार विजेते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद काका वाबळे पाटील यांनी केले आहे। शेवटी कीर्तनरूपी सेवा संपल्यानंतर प्रसाद सर्व भाविक भक्तांनी घेतले। सप्ताह मंडळाचे नियोजन आयोजन अगदी व्यवस्थित असल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी।